ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना आषाढी एकादशी स्पेशल ना कुरकुरीत असे शेंगदाणे करणार आहोत. बाहेरनं तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे शेंगदाणे आणले असतील विकत. पण जर हे शेंगदाणे तुम्ही घरी केले ना तर नक्कीच उपवास नसला ना तरीसुद्धा करून खाल इतके जास्त अप्रतिम होतात. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे पाहू शकता मी मोठ्या मोठ्या साईजचे शेंगदाणे घेतले आहेत. पण तुमच्याकडे जे शेंगदाणे अवेलेबल असतील ना ते शेंगदाणे तुम्ही इथे घेतले तरी चालेल. आता एका कढईमध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे. आता पाण्याला अगदी छान अशी खळखळून उकळी आली ना की मग आपल्याला हे शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत. तर इथे बघा सगळे शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये अगदी या पद्धतीने घालायचे आहेत. शेंगदाणे असे जर तुम्ही एकदा केले ना तर नक्कीच बाहेरून जे भट्टीमध्ये किंवा वाळूमध्ये भाजलेले शेंगदाणे मिळतात ना अगदी तसेच खुसखुशीत आणि कुरकुरीत शेंगदाणे लागतात. आणि आता पावसाळ्याचे दिवससुद्धा चालू आहेत तर असे शेंगदाणे गरमागरम खायला नक्कीच करून पहा. आता इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे आणि शेंगदाणेसुद्धा आपले एक 50% शिजलेले आहेत. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी मी हे शिजून घेतलं आहे. बघा अगदी छान अशी उकळी येईस्तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत. आणि पहिल्यापेक्षा शेंगदाणे जे आहेत ना आपले बऱ्यापैकी फुगलेले आहेत. आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सर्व शेंगदाणे एका चाळणीने किंवा कशाने सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता. पाहू शकता अगदी छान टम्म असे फुगलेले आहेत शेंगदाणे. जर बारीक शेंगदाणे असतील तर इतके जास्त फुगणार नाही. शेंगदाण्याला अगदी या पद्धतीने असे सुरकुत्यावरनं आले ना की आपले शेंगदाणे अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत. अगदी मऊ शिजवायचे नाही आहेत, फक्त फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनटं हे शेंगदाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. आता बघा गॅस बंद केलेला आहे आणि आता सगळे शेंगदाणे इथे मी झाऱ्याने काढून घेते. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तोपर्यंत एका साईडला मी इथे कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही नॅपकिन वगैरे घेऊ शकता. आता जे आपण पाण्यामधून काढून घेतलेले शेंगदाणे होते ना ते सगळे शेंगदाणे यावरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. बघा अगदी या पद्धतीने सगळे शेंगदाणे मी पसरून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये जे काही पाणी वगैरे असेल ना ते अगदी कपडा शोषून घेतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा हे करू शकता. आता पुन्हा त्याच कढईतलं पाणी काढून घेतलं आहे आणि नंतरनं त्यामध्ये भरपूर असं आपलं जे बारीक मीठ असतं ना ते घालून घेतलेलं आहे. बारीक मीठ छान कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. आणि नंतरनं जे शेंगदाणे आपण नॅपकिनवरती सुकत घातले होते ना ते काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघा एक 5 ते 10 मिनटं फक्त मी नॅपकिनवरती शेंगदाणे सुकत घातले होते आणि बऱ्यापैकी शेंगदाणे आपले छान असे सुकलेले आहेत. आता अगदी गॅस फास्ट करायचा आहे आणि गरम मिठामध्ये ना आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आता तुम्हाला शेंगदाण्याला खूप जास्त प्रमाणात मीठ चिकटलेलं दिसत असेल, पण नंतरनं जसजसे आपले शेंगदाणे भाजले जातात ना तसं त्यातलं मीठ निघून जातं. आता बघा एक 7 ते 8 मिनटं मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि अगदी बाहेर मिळतात तसेच आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा या पद्धतीने शेंगदाणे केले ना तर नक्कीच बाहेरनं असे शेंगदाणे कधीच विकत आणणार नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.